निमित्ताने या ठिकाणी हा भव्य आणि दिव्य कार्यक्रम चालू आहे। भावांच्या जाण्याला या वर्षी पूर्ण 50 वर्ष होत आहेत। अर्थात त्यांचा हा सुवर्ण महोत्सव आहे। त्यानिमित्ताला धरूनच हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। अशा या कार्यक्रमामध्ये मला देखील भावांची सेवा करण्याचा योग प्राप्त झाला। तेव्हा या ठिकाणी सेवा करण्यासाठी अर्थात प्रवचनाची सेवा करण्यासाठी निवड केलेला श्लोक गीतेच्या 9व्या अध्यायातील क्रमांकाने 13 नंबरचा श्लोक आहे। तर या 13व्या श्लोकातून भगवान कृष्ण परमात्मा महात्म्याचं लक्षण सांगतात, अर्थात संताचं लक्षण सांगतात की हे अर्जुना, महात्मा कोण? तर ज्याचं अंतःकरण विशाल आहे, ज्याचं मन व्यापक आहे, असं ज्याचं जीवन, त्याला महात्मा असं म्हटलेलं आहे। ज्याला भगवान सोडून कोणाचंच महत्त्व नाही, ज्यांना आपल्या देहाचं देखील महत्त्व वाटत नाही, म्हणून तो महात्मा जो जगामध्ये व्यापक झाला, जो अभेदात गेला, जो विकार शून्य झाला, दैवी गुणाने संपन्न झाला, म्हणून त्याला महात्मा असं म्हटलेलं आहे। तेव्हा भगवान म्हणतात, हे पार्था, कारण भगवंताने यापूर्वी आसुरी लोकांचं वर्णन केलेलं आहे। दुर्जनाचं वर्णन केलं की दुर्जन लोक असे असतात, आणि वर्णन करता करता शेवटी भगवान सांगू लागले, आता असं तू ये वायाने कायशी मूर्खाचे बोलणे, वाया वाढविता वाणी शने राहणं। या मूर्खांचं किती जरी वर्णन केलं तर आपल्याला काही प्राप्त होणार नाही, उलट आपली वाणी सीन पावेल। त्याकरता हे वर्णन आता राहू दे, मी तुला साधूची कथा सांगतो। साधूची कथा म्हणजे आपण त्या सत्यनारायणात ऐकतो ती कथा नव्हे, ऐक सत्यनारायणाची कथा असं आपण ऐकत असतो, तर ती कथा नव्हे। ही साधूची कथा म्हणजे साधूचं जीवन कसं असतं त्याचा परिचय भगवंताने अर्जुनाचं निमित्त करून साऱ्या जगाला हे ज्ञान करून दिलेलं आहे की महात्मा असा असतो की ज्याचं मन मोठं असतं, ज्याच्या जीवनामध्ये दैवी गुण असतात, आणि ज्यांनी भगवंताला जाणलेलं असतं।
की जो भगवान अविनाशी आहे, अशा तत्वाला, की ज्या तत्वाला नाश नाही, की ज्या तत्वाला देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही, असं जे अविनाशी तत्व आहे, आता तसा भगवान परमात्मा, अशा भगवंताला जाणून ज्ञात्वा भूतादिमव्ययम, अशा परमात्म्याला जाणून ते अनन्य मनसा भजंती, ते महात्मे अनन्य होऊन भगवान परमात्म्याचं भजन करतात. असा थोडक्यात सरळ सरळ या श्लोकाचा भाव आहे. तेव्हा संत जीवन हे काही आगळाने वेगळं असं जीवन, निरपेक्ष जीवन, आशारहित जीवन, विकाररहित जीवन, की ज्या जीवनामध्ये ज्यांना कोणाचं आकर्षण नसतं, ज्यांना कशाचीच आशा अपेक्षा नसते, असं जे जीवन असतं त्यालाच महात्मा किंवा त्याला संत असं म्हटलेलं आहे. महान आत्मा ऐसे सहा महात्मा, अर्थात ज्यांचं अंतःकरण विशाल झालं, ज्या अंतःकरणामध्ये भेद नाही, काम क्रोधादी विकार नाहीत, म्हणून तो महात्मा. आणि संत शब्दाचा अर्थ सतनाम परमात्मा, अशा परमात्म्याच्या स्वरूपाशी जे समरस झाले, परमात्म्याच्या स्वरूपामध्ये रंगून गेले, म्हणून त्याला संत असं म्हटलेलं आहे. असे जे संत, या संताचं किती जरी वर्णन केलं तर ते कमीच आहे. जिथं भगवान परमात्मा आकर्षित होतो, कारण संत हे भगवान परमात्म्याची प्राणप्रिय आहेत. भगवंताला अशी संत आवडतात आणि संतालाही भगवान आवडतो. संताला किती आवडतो? माऊली म्हणतात, जीवीचिया जीवा प्रेम, भावाचिया भावा, जीवीचिया जीवा प्रेम, भावाचिया भावा, तुझ वाचोने केशवा अनुनावले, तुझ वाचोने केशवा अनुनावले, जीवे अनुसरली अजोनिका नये, जीवे अनुसरली अजोनिका नये, वेगिया नावा तो सहे प्राण माझा, वेगिया नावा तो सहे प्राण माझा, जीवे अनुसरली अजोनिका नये, जीवे अनुसरली अजोनिका नये. आपल्या जीवाहीपेक्षा संतांना भगवान आवडतो. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रेमाचं स्थान एक भगवान परमात्मा असतो. तेव्हा अशा संताशी भगवान देखील अनन्य होतो. अशा संतांचा भगवान योगक्षेम चालवतो. संत महात्मे देवाचंच काम करतात, म्हणून भगवानही त्यांचं काम करतो. आणि म्हणून भगवंताचं भक्तांना सांगणं आहे की तुम्ही माझं करा, नंतर मी तुमचं देखील करणारच आहे. तू है मेरे नाम पर
तो मैं है तेरे काम पर, तू है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर, तू है तेरे काम पर, तो मैं है मेरे धाम पर. असा हा भगवान आहे. भगवंताचं काम केलं तर भगवान देखील आपलं काम करत असतो. किंवा सातत्याने देवाचं ध्यान चिंतन मनन संत करत राहतात. का करतात तर आवडीचं स्थान म्हणजे भगवानच असतो. जसं माशाला पाणीच आवडतं, आईला आपलं लेकरूच आवडतं, कृपण माणसाला धनच आवडतं, पतिव्रतेला पतीच आवडतो, तसा संतांना भक्तांना भगवानच आवडतो. जल जो प्यारा माछरी, जल जो प्यारा माछरी, लोभी प्यारा दाम. जल जो प्यारा माछरी, लोभी प्यारा दाम. माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. तेव्हा भक्ताला संतांना भगवान प्राणाही पेक्षा जास्त आवडत असतो. तेव्हा असे संत जीवन देवाशी अनन्य असतो. असा देहाने संत ठरत नाही, मनाच्या उंचीने संत ठरत असतो. ज्याचं मन मोठं झालं, ज्या मनामध्ये कसलाच भेद नाही, ज्या जीवनामध्ये समदृष्टी झाली, जे जीवन निर्वैर झालं, जे जीवन आनंदक झालं. जगाने आपलं काही करो, पण आपण मात्र जगाला दोषाने पाहायचं नाही. जसं माऊलींना किती उपद्रव केला त्या काळी आळंदी क्षेत्रामध्ये, पण माऊलीने कोणाला नाव ठेवलं नाही. असं त्यांनी लेखनात कधी आणलं नाही की मला असं केलं आणि तसं केलं. जग कसंही करो, पण संत मात्र दोषदृष्टीने जगाला पाहत नाही. ते समदृष्टी असतात, निर्वैर असतात आणि आनंदक राहतात. म्हणून जीवनामध्ये सुखी तोच आहे ज्याला सुख घ्यायचं असेल त्यांनी निर्वैर व्हावं, समदृष्टी व्हावं, आनंदक व्हावं. हे सांगायला सोपं आहे, पण करायला अवघड आहे. म्हणून निर्वैर व्हावे, जगसमदृष्टी पाहावे, आनंदक असावे लोकाप्रती. तर या क्षेत्रात अशा रकान्यामध्ये संत जीवन असतं. असा उच्च मनाचा महात्मा असतो. असं हे लक्षण भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे की महात्मा अशा परीचा असतो की ज्याचं मन त्याला तोड नाही जोड नाही, व्यापक झालेलं मन असतं. म्हणून तो महात्मा. ज्याला आपलंही महत्त्व वाटत नाही म्हणून तो महात्मा. ज्याला विषयाचं आकर्षण नसतं तो महात्मा. ज्याला देव सोडून कसलंच आकर्षण नाही तो महात्मा. महात्मानस्तु माम पार्थ. पार्थ हे अर्जुनाचं नाव आहे, अपत्यवाचक नाम आहे. कुंतीचं एक नाव प्रथा होतं. पृथ्वीचा पुत्र म्हणून त्याला पार्थ असं म्हटलेलं आहे. जे काय अर्जुनाचे 10 नावं घेतले त्यामध्ये पार्थ एक नाव आहे. आणि दैवी प्रकृतीमाश्रिता, दैवीम प्रकृतीमाश्रिता अशा संतांनी, अशा भक्तांनी जीवनामध्ये दैवी प्रकृतीचा आश्रय केलेला असतो. ते सदैव दैवी गुणातच राहतात.
आसरी गुणात ते कधी जातच नसतात. आसरी गुण त्यांच्या स्वप्नात देखील येणार नाही. आपलं पूर्ण जीवन त्यांचं सद्गुणामध्ये जात असतं. दैवी प्रकृतीचा त्यांनी आश्रय केलेला असतो. अभिमसत्व संशुद्धीर ज्ञानयोगे वस्थिती दानंदमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जन असे जे गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये 26 गुण सांगितले, असे सर्व गुण संतांची अंगी नैसर्गिक असतात. ते कुठून ओढून ताडून आणले किंवा शिकून घेतले असं नव्हे. नैसर्गिक अंगभूत स्वयंभू असे गुण त्यांच्या अंगी वावरत असतात. पण जेवढा दैवी गुण आपल्या अंगी असेल तेवढं समाधान आपल्या जीवनामध्ये असतं. दैवी गुणाचा त्यांनी आश्रय केलेला असतो. दैवी म्हणजे देवाचे गुण. राष्ट्रीय गुण वेगळे, त्याला फक्त गुण म्हणायचं. ते अवगुणच असतात सगळे. तसे इथं 26 गुण दैवी गुण हे 26 प्रकारचे सांगितले दैवी गुण. आणि आसुरी गुण किती? 6 सांगितले. पण 6ची पकड यांच्यावर असते. ही 6 देखील आवरत नाहीत. अवघड आहे. आमचे गुरुवर्य नरसिंह बाबा सांगत असत, पूर्वीच्या काळी शेकडो ब्राह्मण असतो, पण 2 रामोशी असले तर ठोकून काढायचे त्यांना. 100 ब्राह्मणाला असा पगडा या दुष्ट लोकांचा चांगल्या शक्तीवर असतो. तेव्हा संत महात्म्याने जीवनामध्ये दैवी गुणच अंगीकारले असतात. म्हणजे अंगीकार करण्यापेक्षा नैसर्गिक त्यांच्या अंगी ते अंगभूत असतात. आणि पुढची क्रिया, देवाचं भजन करताना ते अनन्य मनाने ते भजतात. अनन्य होऊन ते देवाचं भजन करतात. अनन्यता फार महत्त्वाची आहे. अनन्य शब्दाचा अर्थ अन म्हणजे नाही, अन्य म्हणजे दुसरा. की ज्या जीवनामध्ये एक भगवान सोडून दुसरा नसतोच. जशी पतिव्रता ही पतीलाच अनन्य असते, तिला दुसरं आवडतच नाही. कायाने वाच्याने मनाने ती पतीशीच समरस असते. किंवा जसा मासा पाण्याशीच अनन्य असतो, त्याला तुपाशी नसतो. तूप किती जरी महाग झालं तर त्याला ते आवडतच नाही. तुपात टाकला तर पटकन मरून जाईल. अनुभव घेऊन पहा. तुपात टाकला तर पटकन मासा मरून जाईल. बाहेर फेकला तरी पटकन मरून जाईल. कारण जीव जिती जीवनासंगे मत्स्या मरण त्या वियोगे. पाणी सोडलं की लगेच मासा मारतो, त्याला वेळच लागत नाही.